एका व्यक्तीसोबत राहत होत्या 11 महिला. होय, एकाच घरात, एकाच छताखाली. नेमकं काय नातं होतं त्या महिलांचं त्या पुरुषासोबत? त्या सर्व एकत्र का राहत होत्या? आणि पोलिसांनी त्या सर्वांना झोपेत असतानाच का उचललं? प्रश्न तर अनेक आहेत. पण आज जे चालू होतं ते ऐकून देश हादरला. उदयपूर जवळचं शांत शहर, राजवाडा कॉलनी. लोक सांगतात एक आलिशान व्हिला होता इथे. वैदेही व्हिला. बाहेरून अगदी साधा पण आतून एक रहस्य दडलेलं होतं. त्या व्हिलामध्ये राहत होते ओमकार, वय 40 वर्ष, व्यवसायकर्ता म्हणून ओळख. नेहमी एकटाच फिरायचा, पण लोकांच्या लक्षात आलं. गेल्या काही महिन्यापासून त्या व्हिलामध्ये रोज नवीन महिलांचे चेहरे दिसत आहेत. तरुणींचे ते आवाज, हसू आणि रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली पार्टी. लोक म्हणाले कदाचित शूटिंग असावं. कोणी म्हणाले गेस्ट हाऊस असेल, पण कोणालाही माहीत नव्हतं आत काय चालतंय. एका रात्री स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. सदर वैदेही व्हिलामध्ये काहीतरी चुकीचं चालतंय. रात्री गाड्या येतात, महिला जातात, कृपया पहा. ही माहिती मिळताच पोलीस अधीक्षक योगेश यांनी एक गुप्त तपास सुरू केला. डीएसटी टीमचे प्रमुख विजय आणि स्टेशन हाऊस ऑफिसर दिलीप यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली. पोलिसांनी ठरवलं थेट छापा नाही, आधी खात्री हवी. एक बनावट ग्राहक म्हणून एक पोलीस अधिकारी राजेश आत पाठवला गेला. त्याच्या हातात लपवलेला मायक्रो कॅमेरा होता. रात्र होती, रात्रीचे 11:30 वाजले. व्हिलाच्या दारावर बेल वाजली. दार उघडलं. एक चांगले कपडे घातलेला पुरुष. ओमकार, या साहेब, आत या. आपल्या आवडीच्या मुली निवडा. त्या क्षणी पोलीस अधिकारी राजेश थक्क झाला. समोर उभ्या होत्या 11 महिला. वय अंदाजे 20 ते 30च्या दरम्यान. काही उत्तर भारतातल्या, काही कोलकात्यातून, काही मुंबईतून. ओमकार म्हणाला, 3,000 पासून सुरू, पण आज खास ऑफर आहे. राजेशने थोडं बोलून बनावट व्यवहार मान्य केला आणि लगेच फोनवर सिग्नल दिला. कबूतर उडालं. तेवढ्यात बाहेर उभ्या पोलीस गाड्या सायरन न वाजवता पुढे सरकल्या. गेट तोडून आत शिरले पोलीस. ओमकार हादरला. महिला ओरडायला लागल्या. काही पळून जाण्याचा प्रयत्न करत होत्या. एका खोलीत राजेश आणि एक तरुणी आक्षेपार्ह स्थितीत सापडले. सीन सेट केला होता. दुसऱ्या खोलीत इतर 10 महिला होत्या. काही घाबरलेल्या, काही शांत, काही रडत होत्या. त्या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. ओमकारला हातकडी घालून खाली बसवलं. त्याच्या खिशातून मोठी रक्कम, मोबाईल आणि काही लिस्ट सापडल्या, ज्यात नावं होती कस्टमरची. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस स्टेशनमध्ये ओमकारची चौकशी सुरू झाली. पहिल्यांदा तो म्हणाला, मी निरपराध आहे. त्या मुली माझ्या ओळखीच्या आहेत. पण नंतर पुरावे एकामागून एक समोर येऊ लागले. मोबाईल कॉल रेकॉर्ड्स, ऑनलाईन पेमेंट्स आणि सीसीटीव्ही फुटेज, सगळं त्याच्याकडेच निर्देश करत होतं. तपासात कळलं, या सर्व महिलांना विविध शहरांमधून आणलं गेलं होतं. रोज वेगवेगळ्या ग्राहकांना सर्व्हिस देण्यासाठी भाग पाडलं जात होतं. काही महिलांना सांगितलं गेलं होतं की ही जॉब आहे, पण आत गेल्यावर त्यांच्या हातात पर्याय नव्हता. एका मुलीने, नाव रुचा, पोलिसांना सांगितलं, मी मुंबईत नोकरीसाठी आले. ओमकारने सांगितलं, आमचं इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. पण जेव्हा मी इथे आले, मला खोलीत बंद करून ठेवलं. आम्ही बाहेर पडू शकत नव्हतो. त्या क्षणी तपास टीमला खात्री झाली, हे साधं राहणं नव्हतं. हे होतं बेकायदेशीर वेश्या व्यवसायाचं जाळं. पोलिसांनी अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायदा 1956च्या कलम 3, 4 आणि 5 अंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा क्रमांक 125-25. संपूर्ण परिसरात चर्चा पसरली. एक माणूस, 11 महिला आणि आत चालणारा गुप्तधंदा. लोक म्हणत होते, ज्याचं घर रोज उजळून दिसायचं तेच अंधाराचं केंद्र निघालं. ओमकारला अटक झाली आणि पोलिसांना कळालं की याआधीही 2 वेळा अशाच गुन्ह्यात पकडला गेला होता, पण प्रत्येक वेळी पुराव्याअभावी सुटला होता. यावेळी मात्र त्याचा खेळ संपला. तपास पुढे सुरू आहे. या टोळीत अजून कोण सहभागी होतं? कोण पुरवठा करत होतं महिलांचा? कोण घेत होतं फायदा त्यांच्या लाचारीचा? आज वैदेही व्हिला सील करण्यात आला आहे. त्या 11 महिलांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. त्यांचं पुनर्वसन, त्यांच्या जीवनाची नवी सुरुवात. ही जबाबदारी आता सरकार आणि समाजाची आहे. ही कथा आपल्याला सांगते, कधी-कधी सर्वात सुंदर वाटणारं घरही सर्वात काळोख दडवतं. एका व्यक्तीसोबत राहत होत्या 11 महिला. आता त्या सर्व वेगळ्या मार्गावर आहेत आणि तो एकटा तुरुंगात. पण प्रश्न अजूनही तोच आहे, या जगात किती वैदेही व्हिला अजून आहेत, जे दिसायला घरासारखे पण आत जखमा जपतात?